ईव्हीएम मतदान यंत्रणेविरोधात राज्यात महाविकास आघाडीकडून आंदोलनास सुरुवात केली आहे. ठाण्यातही धर्मराज्य पक्षानं विविध चौकात ईव्हीएम विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली असून प्रतिकात्मक मतपेट्या चौकात ठेवल्या जात आहेत. या मतपेट्यांमध्ये ईव्हीएम हटवण्यासाठी मतदान घेतलं जात आहे. तसंच प्रजासत्ताक दिनी रात्री 9 वाजता 5 मिनिटं घरातील किंवा आस्थापनांचे दिवे बंद करून निषेध नोंदवण्याचं आवाहन धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केलं. ईव्हीएम यंत्र हटवण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीनं विविध माध्यमातून आंदोलनं सुरू केली आहेत. धर्मराज्य पक्षानं देखील ईव्हीएम यंत्राविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. राजन राजे यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. शहरातील विविध चौकात ईव्हीएम विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली असून प्रतिकात्मक मतपेट्या चौकात ठेवल्या जात आहेत. या मतपेट्यांमध्ये ईव्हीएम हटवण्यासाठी मतदान घेतलं जात आहे. प्रजासत्ताक दिनी रात्री 9 वाजता 5 मिनिटं घराचे किंवा आस्थापनांचे दिवे बंद करून निषेध नोंदवण्याचं आवाहन त्यांनी केलंय. या देशात लोकशाही संपली असून अघोषित आणीबाणी सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. ईव्हीएमच्या पोपटात सत्ताधाऱ्यांचे प्राण दडले असले तर ईव्हीएमला संपवलं पाहिजे असंही ते म्हणाले. निवडणुका सत्ताधाऱ्यांना नको आहेत. लोकभावनेचा त्यांना आदर करायचा नाही. मूठभर भांडवलदारांचे त्यांना वर्चस्व हवं आहे असा आरोपही त्यांनी केला.